देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन ह्या दिशेने देश जात असताना महाराष्ट्रामध्ये कुस्ती क्षेत्र म्हटलं तर आपली खरोखर जुनी संस्कृती जुनी परंपरा म्हणून कुस्ती क्षेत्राकडे बघितलं जातं. पण त्याच महाराष्ट्रामध्ये शासन एका वर्षात 4-4 महाराष्ट्र केसरी होत असताना का लक्ष देत नाही? कारण आज 2024चे 2 महाराष्ट्र केसरी, 1 महाराष्ट्र केसरी झालेला आहे. येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये दुसरी महाराष्ट्र केसरी स्पर्धेची घोषणा झालेली आहे. ह्या 2025 वर्षामध्ये फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये 2 महाराष्ट्र केसरी होणार. 2025चे 2 महाराष्ट्र केसरी डिसेंबर महिन्यामध्ये होणार. म्हणजे ह्या महाराष्ट्र केसरी पदाचा एवढ्या म्हणजे मानाचं पद असणाऱ्या या पदाचा कुठंतरी महाराष्ट्रामध्ये खेळ लावला असा एक महाराष्ट्र केसरी म्हणून मला वाटतंय. म्हणून येणाऱ्या महाराष्ट्र केसरीवर शासनाने विचार करून खरं तर एक महाराष्ट्र केसरी म्हणून माझं मत आहे की 2024चा महाराष्ट्र केसरी म्हणून पृथ्वीराज मोहोळला सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे की 2024चा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळा आहे. आणि 2025च्या डिसेंबरमध्ये ज्या महाराष्ट्र केसरी होणार आहेत त्या महाराष्ट्र केसरीवर सर्वांनी आपण चर्चा केली पाहिजे. ह्या दोन्ही संघटना एक होऊन एक मताने एकच महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे. कारण जी 50-60 वर्षाची परंपरा आहे महाराष्ट्र केसरीची ती खरोखर या पदाची खरोखर कुठेतरी चेष्टा व्हायला लागल्या. एक महाराष्ट्र केसरी म्हणून माझं सोबत आहे. कारण ह्या वर्षी जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये 2 महाराष्ट्र केसरी, डिसेंबर महिन्यात 2 महाराष्ट्र केसरी, ग्रीको रोमनचा महाराष्ट्र केसरी, कुमार महाराष्ट्र केसरी, युवा महाराष्ट्र केसरी, महिला महाराष्ट्र केसरी. म्हणजे ह्या महाराष्ट्र केसरीची पदाची खरोखर तुम्ही चेष्टा लावलेली आहे या संघटनेनं. खरोखर शासनाने ह्यामध्ये लक्ष घालून ह्या दोन्ही संघटनेचे एकमत होऊन एक महाराष्ट्र केसरी झाला तर ठीक, नाहीतर शासनाने यात दखल घेऊन शासनाची कमिटी नेमून ह्यातनं दरवर्षी एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली पाहिजे. ही खरं माझी पहिली मागणी आहे.